अशी 13 कामे आहेत, जी हमेशा लपून केली पाहिजे नाहीत. बघा नंबर 1, आनंदाचे क्षण नेहमी शांतपणे साजरे करावेत, नाहीतर नजर लागल्याशिवाय राहणार नाही. नंबर 2, जे काही खरेदी करायचे असेल, ते गाजावाजा न करता खरेदी करा. नंबर 3, कुणाशीही प्रेम त्याला न सांगता करा. म्हणजे बघा, आपण एखाद्या व्यक्तीला जीव लावतो. आपण आपल्याला माहिती आहे की आपला त्या व्यक्तीवरती किती जीव आहे, पण तो त्याला दाखवू नका. ज्यावेळेस आपण तो त्या व्यक्तीला दाखवतो, त्यावेळी तो त्याचा कचरा करून टाकत असतो. नंबर 4, आपल्या आवडीच्या व्यक्तीसोबत जीवन जगा. बाकीचे तर फक्त वेळ वायाला घालवतील. नंबर 5, झालेले नुकसान कोणालाही सांगू नका. कारण लोक तोंडावरती सहानुभूती दाखवतात, पण पाठीमागे त्यांना या गोष्टीचा आनंद होत असतो. नंबर 6, घरातील गोष्टी कोणत्याही बाहेरच्या व्यक्तींशी शेअर करू नका. जर तुम्ही त्या बाहेरच्यांना सांगितलं असेल, तर नंतर तुम्हाला त्याचा पश्चाताप हा करावा लागणार आहे. नंबर 7, लोकांना नेहमी जाणून घ्यायचे असते की तुम्ही किती कमावता. तुम्ही तुमचा पैसा व संपत्ती शक्य तेवढी गोपनीय ठेवण्याचा प्रयत्न करा. याने तुमच्यामध्ये तुमच्यासाठी हे फायद्याचे ठरणार आहे. नंबर 8, चार चौघात जर तुमचा कोणी अपमान करत असेल, तर त्याचा तीव्र प्रतिकार करा. लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या अपमानाचा जर रडगाणं गातच बसला, तुम्ही जिथले तिथं बोलला नाहीत आणि तुम्ही तुमचं रडगाणं पाठीमागे सारखं ते गुणगुणणं किंवा टेन्शनमध्ये राहणं किंवा तेच आठवत राहणं, याने तुम्हाला स्वतःला त्रास होणार आहे. आणि आपण जर हा अपमान सहन केला, तर उठसूट कोणीही तुम्हाला अपमान करायला तयारच राहणार आहे. नंबर 9, मनात अशा अनेक गोष्टी असतात, ज्या जगजाहीर केल्याने आपल्या जीवनात संकटे येणार हे निश्चितच आहे. बघा, बुद्धिमान व्यक्ती तेच जे विचार करून बोलतात आणि तेच त्यांच्या हिताचे ठरते. नंबर 10, तुम्ही जर एखाद्या गुरूंकडून एखादा मंत्र घेतलेला असेल, गुरुमंत्र घेतलेला असेल किंवा एखाद्या गुरूंनी तुम्हाला एखादा मंत्र दिलेला असेल, तर किंवा तो मंत्र आहे ना, कोणालाही सांगायचा नसतो. त्यामुळे त्या मंत्राची ताकद अधिक होत असते आणि त्याचा तुम्हाला लाभही अधिक प्रमाणात भेटत असतो. नंबर 11, जर तुम्ही एखादे औषध घेत असाल, तर ते गोपनीय ठेवा. अन्यथा लोक तुमच्या आजार आणि रोगाचा गैरफायदा घ्यायला सुरुवात करतील. नंबर 12, विनाकारण तुम्हाला कोणी तुमचं वय विचारलं असेल, तर कधीच खरे सांगायचं नाही. या माहितीचा गैरफायदा घेण्याचीही जास्त शक्यता असते. त्यामुळे काही गोष्टी गोपनीय ठेवाव्यात, गुपितच राहिलेल्या चांगल्या असतात. त्यामुळे अचानक जर कोणी आयुष्यात आलं आणि त्याने जर तुमचं वय विचारलं, तर त्या व्यक्तीला तुमचं वय केव्हाच सांगायचं नाही. आयुष्यात जे लोक येतात, तर ते केव्हा निघून जातील हे माहिती नाही आणि कोणी त्याचा कसा गैरफायदा करेल आपल्या प्रायव्हेट गोष्टींचा, हेही आपण सांगू शकत नाही. त्यामुळे ज्या गोष्टी आपण ज्या लपवून ठेवल्या पाहिजे नाहीत, त्या गोष्टी लपवूनच ठेवायच्या. जास्तच गोष्टी सर्व आपल्या घरातल्यांप्रमाणे एखाद्या व्यक्तीला आपण धरतो म्हणून त्याला खूप सगळं आपल्या आयुष्यातील सांगायचं, हे तर सर्रास चुकीचंच आहे. नंबर 13, बघा, आपण दानधर्म करत असतो. आपण स्वामी सेवेत आहोत, तर आपल्याला दानाचे महत्त्व माहिती आहे. आपण दानधर्म करतो, पण तुम्हाला हे पण माहिती पाहिजे नाही की केव्हाही केलेले दान हे गुपितच ठेवायचं असतं. कारण त्याचा आहे ना, तरच परिपूर्ण फायदा तुम्हाला भेटणार आहे. आणि असं म्हणतात की पहा, गुप्तदान हेच श्रेष्ठ दान आहे आणि हेच देवांना प्रसन्न करतात. त्यामुळे आहे ना, केव्हाही तुम्ही कितीही छोट्यातले छोटे दान करू द्या, पण ते गुप्त ठेवा. ते जग जाहीर करू नका किंवा एखाद्याला असं पण सांगू नका की अरे, आज मी केंद्रात गेलतो, आज मी मठात गेलतो, मी जाताना सॉरी 1 डझन केळी घेऊन गेलो, मी जाताना हार घेऊन गेलो, मी आमकं घेऊन गेलो, आज मी केंद्रात गेलते, मी दर्शनाला गेलते. काही सांगायची गरज नाही आहे. काही सांगायची गरज नाही आहे लोकांना. त्यामुळे आहे ना, थोडेसे दोष आपल्याला लागत असतात, कारण तो पुढचा पण विचार करणारा त्याचा अर्थ चुकीचा घेणारा असतो. त्यामुळे काही गोष्टी आहेत ना, विचार करूनच बोला आणि माणसे ओळखायला शिका आयुष्यात येऊन. तुम्ही जे लोकांसाठी विनाकारणचा टाईम देते ना, तो तुमचाच तुम्ही स्वामी सेवेत घालवा. त्याचे फळ तुम्हाला भेटणार आहे. पण चार चौघात घालवलेला टाईम तुम्हाला केव्हाच त्याचे फळ देणार नाही आहे. उलट त्याचे दुष्परिणाम तुम्हाला भोगावे लागणार आहेत. कारण कसं होतं पहा, आजकाल काय झालेलं आहे, आपण जर आता एखादी व्यक्ती जर चुकीची बोलत आहे, आपणाला समजते. आपण जर त्याला
त्याच्या पद्धतीने नाही बोललो किंवा त्याच्या होला हो नाही दिलं तर आपण तिथे वाईट ठरतो. त्याच्यामुळे तथास्तु राहायला शिका. हे अनुभव बरेचसे मला आलेले आहेत आणि आपण स्वामी सेवेत आहोत. आपल्याला प्रत्येक गोष्टीचा अनुभव येणं हे गरजेचंच आहे. तर हे नियम आहेत ना किंवा ह्या अटी म्हणा किंवा नियम म्हणा किंवा ही कामे म्हणा, ही जे मी 13 आज तुम्हाला सांगितलेले आहेत, तर होत होईल तेवढे आहे ना तुम्ही गुप्त ठेवण्याचा प्रयत्न करा. बघा एक उदाहरण देते. आता आपण एक गाडी घेणार आहोत थोडक्यात आणि त्याचं आपण बुकिंग केलेलं आहे. तर आपल्याला गाडी उद्या भेटणार आहे. तर आपण काय टाकतो किंवा 2-4 दिवसांनी भेटणार आहे हे आपल्याला समजलं की आपण टाकतो कमिंग सून, कमिंग सून, कमिंग सून स्टेटसला. तर त्याच्यावरती लोक विचारत पडतात, अरे गाडी घेतली मग आता कोणती असेल, कधी येणार असेल? तर त्यांना तुम्ही मजबूर करता तुमच्या आयुष्यात लक्ष देण्यासाठी. लांब राहू द्या ना अशी लोकं. काय गरज आहे तुमच्या आयुष्यात त्यांनी लक्ष द्यावं म्हणून? तुम्ही लोकांना खुश करण्यासाठी वस्तू घेताय का? तुम्ही तुमच्या स्वतःच्या खुशीसाठी वस्तू घेताय. त्यामुळे आहे ना तुम्ही स्वतःच्यापर्यंतच ह्या गोष्टी मर्यादित ठेवा. कोणाला तुमचं चांगलं बघवत नाही. तुम्ही पुढे जाता हे कोणाला चांगलं वाटणार आहे? ठराविकच लोक अशी असतात जे स्वामी सेवेकरी, जे खरेच स्वामी सेवेकरी असतात. तेच लोक अशी असतात की त्यांना दुसऱ्यांची म्हणजे प्रगती झालेली बघवत असते. प्रत्येकालाच तुमच्या आयुष्यातील प्रगती बघवत नसते. हा माझ्या बरोबरचा अनुभव आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगते की खरंच काही गरज नाही आहे. घेतली ना गाडी, ज्या दिवशी घेसाल त्या दिवशी ठेवा. ऑफकोर्स ठेवा. तुम्ही एवढी प्रगती करून तुम्ही सक्सेस झालेला आहात. तुम्ही तुमच्या आयुष्यातील काही गोष्टी तुम्ही शेअर करा. पण ज्या दिवशी तुम्ही सक्सेस झालात म्हणजे आता आज गाडी घेतली, हो आज पूजा केली, गाडी गृहप्रवेश झाला, तुम्ही ही नक्की तुम्ही स्टेटसला ठेवू शकता. तोपर्यंत ह्या गोष्टी प्लीज शेअर करू नका. तर चलात मग थोडक्यातली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि थोडंसं काही वेगळं वाटलं असेल तर प्लीज कमेंट करून सांगा. काही जास्त बोलते की काय मी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सर्वांना.